नमस्कार. आज तुम्हाला मलाई चिकनची रेसिपी दाखवणार आहे. बघूया साहित्य. मलाई चिकन कोफ्ता करायचा आहे. 500 ग्रॅम चिकन घेतले. फोडणीसाठी मिरची घेतल्या, दालचिनी लवंग बदाम फूल घेतले, कसुरी मेथी घेतल्या, गरम मसाला घेतलाय. तुपातच फोडणी द्यायची आपल्याला. मॅरिनेशनसाठी दही घेतले, मीठ घेतले. आपल्याला दुधावरची साई मलाई पण वापरायची आहे. धुरी देण्यासाठी कोळसा पण घेतलाय आपण. हे भिजत घातले. पांढरं तीळ, मगज बी, खोबऱ्याचा एक तुकडा घेतलाय. हे साहित्य तुम्हाला दाखवले. कृतीला स्टार्ट करूया आपण. आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. दालचिनी लवंग बदाम फूल फोडणीसाठी ते टाकायचं आपल्याला. गरम केल्यानंतर हलवून घ्यायचं आहे, कारण तेलामध्ये ते चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत. तिखट अजिबात वापरायचं नाही, मिरचीच वापरायची हिरवी. आपल्याला याच्यात चिकन टाकायचं आहे. चिकन थोडं हलवून घ्यायचं. मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार. चिकनला पाणी सुटले की नंतर आपण सगळे मसाले टाकायचे. चिकनला पाणी सुटले. आता आपल्याला गरम मसाला, कसुरी मेथी, मगाशी आपण तीळ, मगज बी, खोबऱ्याची पेस्ट केलेली, आपल्याला दही पण वापरायचं आहे. दहा ते 15 मिनिट आपण शिजत ठेवायचं आहे. नंतर त्याच्यावर आपल्याला दुधाच्या साईची मलाई हे करायचे आहे. धुरी द्यायसाठी कोळसा भाजून घेतला जातो. आता आपण लाल केला झाला आहे. चिकन शिजलेलं आहे आता आपलं. त्याच्यात आपण मलाई टाकायची आहे. दुधावरची साय आपल्या घरी असते, मलाई टाकायची. वाटी ठेवल्या. आता कोळसा टाकूया आपण. त्याच्यावरती तूप टाकायचं आपल्याला. तंदुरी धुरी द्यायची आपल्याला. म्हणून आपल्याला ह्याच्यावर काहीतरी असं वजन ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचं धूर लागेल त्याला. वरोटा किंवा आपल्यात खलबत्ता असला तर ठेवला तर चालते. वरोटा काढून घेऊया आपण. भांड्यात काढून घेऊया खाण्यासाठी. ह्याच्या आपण पुदिना टाकू शकतोय, कोथिंबीर टाकू शकतोय सर्व करण्यासाठी. मलाई चिकनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.